नमस्कार मित्रांनो. यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला तसेच यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर तुमच्या समोर या ठिकाणी मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड MST CET साठी डेफिनेट इंटिग्रेशन हा चॅप्टर घेऊन उपस्थित झालो. तर मित्रांनो, आज आपण एंट्रन्स साठी डेफिनेट इंटिग्रेशन हा चॅप्टर आपण आज बघणार आहोत. तर इंटिग्रेशन चॅप्टर आपण बघितलेला आहेच. इंटिग्रेशन चॅप्टरचे मेन फॉर्म्युले आपले पाठ आहेतच. तर आज डेफिनेट इंटिग्रेशन कडे जाताना इनडेफिनेट इंटिग्रेशन हा पार्ट आपल्याला माहित पाहिजे. तर डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये काम करणं खूप सोपं होऊन जातं. एंट्रन्स लेवलला डेफिनेट इंटिग्रेशन साठी काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. तर सुरुवातीला आज आपण स्टँडर्ड फॉर्म्युले या ठिकाणी बघूया. बघा, तर डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये काही महत्वाचे रिझल्ट या ठिकाणी आपण बघणार आहोत. ते रिझल्ट आपल्याला या ठिकाणी जर आपण पाठ केले तर अगदी कमी वेळेमध्ये लवकरात लवकर सोल्युशन पर्यंत पोहोचणं आपल्याला सोपं होऊन जातं. तर त्यासाठी बघा, पहिला फॉर्म्युला आहे जो इनडेफिनेट इंटिग्रेशन वरनं डेफिनेशन यूज करून डेफिनेट इंटिग्रेशनची डेफिनेशन यूज करून तयार झालेला आहे. तर बघा, जर इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये इनडेफिनेट इंटिग्रेशन ऑफ f of x dx इज इक्वल टू जर कॅपिटल F of x असेल, कॅपिटल F of x प्लस c, तर डेफिनेट इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी लिमिट्स आलेत. बघा, स्मॉल ए हा लोअर लिमिट म्हटले गेलाय आणि बी ला अप्पर लिमिट म्हटले गेलंय. मग या ठिकाणी इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी असं वाचलं जातं. त्याला we read as integration from a to b f of x dx is equal to f of b minus f of a. म्हणजे f of x जो इनडेफिनेट इंटिग्रेशनचं सोल्युशन होतं त्यामध्ये x च्या जागेवर जर आपण अप्पर लिमिट टाकलं, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल अप्पर लिमिट काय आहे, अप्पर लिमिट हा b आहे. का ज्या रिझल्ट मध्ये जर आपण अप्पर लिमिट टाकलं पहिले f of b, याला म्हटलं गेलं अप्पर लिमिट, मायनस करतो आपण आणि मग लोअर लिमिट आपण जर x च्या जागेवर पुट केलं तर डेफिनेशन तयार झाली. बघा, f of b minus f of a म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. दॅट इज आवर फर्स्ट फॉर्म्युला डेफिनेशन. सेकंड फॉर्म्युला बघा, तिथे म्हणता इंटिग्रेशन साठी लोअर लिमिट जर फिक्स 0 असेल आणि अप्पर लिमिट जर π/2 असेल, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट जर π/2 असेल आणि या ठिकाणी साइन रेस टू n म्हणजे साइनचा पॉवर साइन रेस टू n अपॉन डिनॉमिनेटर मध्ये बघा साइन रेस टू nx प्लस कॉस रेस टू nx असेल, म्हणजे साइनचा जोडीदार कॉस डिनॉमिनेटर मध्ये येतोय, इक्वल टू बघा 0 to π/2 कॉस रेस टू n आणि डिनॉमिनेटर पर साइन रेस टू n आणि कॉस रेस टू n. म्हणजे न्यूमरेटरला जो फंक्शन आहे तो फंक्शन स्वतः आल्यानंतर जोडीदार पण जर येतो विथ सेम पॉवर, तर या ठिकाणी रिझल्ट आपला फायनल फिक्स रिझल्ट आहे का तो पॉवर n जो आहे ना तो काही असू द्या, 2 असेल, 3 असेल, 4 असेल किंवा 1/2 असेल म्हणजे स्क्वेअर रूट असेल, 1/3 असेल म्हणजे क्यूब रूट असेल, 1/4 असेल किंवा फोर्थ रूट असेल किंवा nth रूट असेल. लेट इट बी एनी पॉवर ऑफ साइन अँड कॉस, द रिझल्ट इज फिक्स, दॅट इज π/4. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी जर आपण पुढचा फॉर्म्युला आपण बघितला, थर्ड फॉर्म्युला बघा 0 to π/2. ऍक्च्युली द टॅन आणि कॉट आहे, आपल्याला माहिती आहे टॅन मध्ये साइन अपॉन कॉस असतो, म्हणजे अल्टिमेटली तो सेकंड फॉर्म्युले सारखाच तयार होणार जर आपण साइन टॅनला साइन अपॉन कॉस लिहिलं किंवा कॉटला कॉस अपॉन साइन लिहिलं. म्हणजे याला सिमेट्रिक फंक्शन्स म्हणतात, याला सिमेट्रिक प्रॉब्लेम्स आपण या ठिकाणी संबोधित करू आपल्याला समजण्यासाठी. साइन अपॉन साइन प्लस कॉस किंवा कॉस अपॉन साइन प्लस कॉस फॉर्म्युला नंबर 2 मध्ये असेल किंवा फॉर्म्युला नंबर 3 मध्ये बघा टॅन अपॉन 1 प्लस टॅन किंवा कॉट अपॉन 1 प्लस कॉट असेल, तर बघा या ठिकाणी रिझल्ट π/4 फिक्स आहे. तो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल. मग या ठिकाणी आपण पुढच्या फोर्थ फॉर्म्युलेकडे चाललो. हा पण बघा 1/1 प्लस टॅन, परत त्या टॅनला साइन अपॉन कॉस केलं तर हा पण सिमेट्रिक प्रॉब्लेम तयार करणार, सिमिलर टू फॉर्म्युला नंबर 2. रिझल्ट फिक्स आहे. त्याचे रूप बदलले, ऍक्च्युली फॉर्म्युला नंबर 2 3 आणि 4 मध्ये आलाय है ना, त्याचं फक्त रूप बदललंय, थोडस त्याला
सिस्टमॅटिकली या ठिकाणी डिझाईन केलंय. मग या ठिकाणी आपण पुढच्या फॉर्म्युलेकडे चाललोय बघा. का जसं या ठिकाणी आपण साइन अपॉन साइन प्लस कॉस म्हणतोय, तसं इथं पॉवरला आहे. एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या पॉवरला जरी साइन अपॉन साइन प्लस कॉस आलं है ना, ए रेस टू साइन एक्स प्लस ए रेस टू कॉस एक्स, पॉवरला साइन आणि कॉस येत आहे किंवा कॉस कॉस आणि साइन येत आहे, तरी रिझल्ट फायनल आहे π/4. लक्ष देण्यासारखी गरज आहे का फॉर्म्युला नंबर 2, 3, 4 मध्ये है ना, 2, 3, 4 आणि 5 मध्ये लिमिट बघा 0 to π/2 आहे. लिमिट कशी आहेत? 0 to π/2. मग या ठिकाणी बघा जसं साइन आणि कॉस आहे तसं सेक आणि कोसेक पण आहे है ना. सेकचा जोडीदार कोसेक आहे, म्हणजे सेक आला पर सेक आणि कोसेक डिनॉमिनेटर आला, तरी रिझल्ट काही बदललेला नाही. फॉर्म्युला नंबर 7 कडे चाललोय आता बघा. फॉर्म्युला नंबर 7 मध्ये लोअर लिमिट 0 आहे आणि अप्पर लिमिट बघा ए आहे. तर या ठिकाणी बघा जर न्यूमरेटरला एक फंक्शन आहे, तोच फंक्शन डिनॉमिनेटर रिपीट झालाय बघा. इथं फंक्शन आहे आणि तोच फंक्शन या ठिकाणी डिनॉमिनेटर रिपीट झाला, पण त्याच्या पुढे प्लस केल्यानंतर त्याच्या पुढे बघा इथं या दोन फंक्शनचं ऍडिशन -x झालं, a + 0 - x. तर याला परत सिमेट्रिक फंक्शन म्हणतात आणि इथं रिझल्ट परत फायनल आहे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2. या ठिकाणी लोअर लिमिट 0 आहे म्हणून a - 0 इज a अपॉन 2 है ना, सिमेट्रिक फंक्शन म्हणतात जर या ठिकाणी अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट एक्झिस्टिंग असेल. मग त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी जर बघितला तर बघा इथं लोअर लिमिट ए आहे आणि अप्पर लिमिट काय आहे? बी आहे. परत फंक्शन बघा सिमेट्रिक आहे, √x अपॉन √x प्लस √a + b - x. जसं फॉर्म्युला नंबर 7 मध्ये लोअर लिमिट 0 होता, अप्पर लिमिट ए होता, a + 0 a आला होता बघा डिनॉमिनेटरला है ना, a + 0 इथे आला होता. पण इथं लोअर लिमिट ए आहे, अप्पर लिमिट बी आहे, पण इथं काय आलं मग a + b आलाय. आणि मग रिझल्ट जसं इथे मी सांगितलं होतं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2, a - 0 अपॉन 2 इज a अपॉन 2. त्याच पद्धतीने अप्पर लिमिट इज b मायनस लोअर लिमिट इज a अपॉन 2, b मायनस a अपॉन 2. आणि सो या ठिकाणी फॉर्म्युला नंबर 8 आपल्याला सांगताय अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2 कसं आहे. सो लेट्स गो टू फॉर्म्युला नंबर 9. आता बघा फॉर्म्युला नंबर 9 मध्ये लिमिट चेंज झालाय, 0 to π/4 आहे. आता 0 to π/4 हा फॉर्म्युला आपल्याला पाठ करावा लागेल, स्टँडर्ड रिझल्ट म्हणून आपण घेणार आहोत पुढे. सिच्युएशन जर या पद्धतीने आली तर डायरेक्ट आपण या ठिकाणी सोल्युशन डिक्लेअर करणार आहोत. सो लॉग ऑफ 1 + tan x, फंक्शन काय बघा लॉग ऑफ 1 + tan x dx. तर रिझल्ट काय आलाय? π/8 log 2. काय रिझल्ट आलाय? π/8 log 2. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, π/8 log 2 आलेला आहे. मग आपण पुढच्या फॉर्म्युलेकडे आपण या ठिकाणी जर गेलो तर बघा फॉर्म्युला नंबर 10 म्हणताय परत 0 to π/2. लॉग ऑफ साइन एक्स असेल किंवा लॉग ऑफ कॉस एक्स असेल है ना, लॉग ऑफ साइन एक्स dx असेल किंवा लॉग ऑफ कॉस एक्स dx असेल. तर रिझल्ट बघा एक तर π/2 log 1 upon 2 आहे, π/2 बघा π/2 log 1 upon 2 आहे, किंवा इथं बघा मायनस साइन आहे, -π/2 log 2. हा 1 upon 2 आहे ना, याला जर 2 मध्ये आपण ट्रान्सफर केलं तिथं आपण 2⁻⁻1 आणि ती मायनस साइन समोर येणार इथं. सो -π/2 log 2 दोन्ही रिझल्ट या ठिकाणी करेक्ट आहेत. π/2 log 1 upon 2 किंवा मायनस इथं मायनस साइन आहे बघा -π/2 log 1 upon 2. सो रिझल्ट नंबर 11 0 to π/2. जसं ते लॉग ऑफ साइन होतं, इथं लॉग ऑफ काय सेक आणि कोसेक आहे, रिसिप्रोकल आहे. मग रिसिप्रोकल म्हटलं इथं रिझल्ट पण बदललाय बघा. इथं बघा +π/2 log 1 upon 2 होतं आणि -π/2 इथं उलट झालं. आता इथं मायनस साइन डिसअपिअर झाली, एवढं लक्षात ठेवा. या ठिकाणी काय आलं मग π/2 log 2 आलाय. मग π/2 log 2 आला, मग मायनस साइन येईल तर काय येईल -π/2 log 1 upon 2. म्हणजे याचं फक्त मायनस साइनचा फरक आहे दोघांमध्ये है ना. या दोन्ही रिझल्ट मध्ये फक्त काय होणार, साइन कॉस मध्ये जो रिझल्ट आहे तो सेक कोसेक कडे जाताना फक्त मायनसचं प्लस होणार आणि प्लसचं मायनस होणार. मग या ठिकाणी आपण चालूय रिझल्ट नंबर 12 कडे. 0 to π/2 1 upon sin x plus cos x, डिनॉमिनेटर आलं sin x plus cos x dx. तर आपण या ठिकाणी रिझल्ट फायनल केला √2 log √2 + 1. काय आलं रिझल्ट? √2 log, सो √2 log of √2 + 1 असं रिझल्ट आलंय फॉर्म्युला नंबर 12 मध्ये. मग आपण जर फॉर्म्युला नंबर 13 कडे चाललो तर या ठिकाणी 0 to π/2 साइन बघा फक्त साइन आहे. आता रिसिप्रोकल मध्ये किंवा डिनॉमिनेटर मध्ये काही नाहीये, डिनॉमिनेटर मध्ये त्याचा जोडीदार कॉस नाहीये, फक्त साइन रेस टू n आहे किंवा साइन रेस टू कॉस रेस टू n आहे.
तो n हा नंबर आहे 1 2 3 4 5 6 काहीतरी नंबर असेल 0 सोडून, अदर दॅन 0 1 2 3 4 काहीतरी नंबर असेल. तर या ठिकाणी रिझल्ट बघा काय. आता हा जो n नंबर आहे ना, इथं जर 2 असेल तिथं 2 - 1 2 - 3 2 इंटू ब्रॅकेट न्यूमरेटला ऑड नंबर घ्यायचे. न्यूमरेटला काय करायचं, ऑड नंबर घ्यायचे आहे ना, -1 -3 -5 -7 कुठपर्यंत 0 पेक्षा लवकर है ना, पॉझिटिव्ह असेल म्हणजे 2 - 1 1 आलं थांबून येणार. पण 5 जर असेल n तर 5 - 1 5 - 3 है ना, 5 - 5 नाही करायचं आपल्याला है ना, 0 होऊ द्यायचं नाही. आणि डिनॉमिनेटर मध्ये तो n स्वतः येणार आणि त्यानंतर इव्हन नंबर n - 2 n - 4 n - 6 इव्हन नंबर येणार. बरोबर. तर हा जो रिझल्ट आहे बघा, तो रिझल्ट ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी सेम आहे. फक्त इथं n जर ऑड असताना बघा फक्त हा रिझल्ट आहे आणि n जर इव्हन असेल तर मल्टिप्लाय बाय π/2 होते बघा. एवढंच फक्त फरक आहे. दॅट इज द ओनली डिफरन्स है ना. काय डिफरन्स आहे, n ऑड असताना π/2 नाहीये आणि n जर इव्हन, n म्हणजे काय, हा पॉवर जर इव्हन असेल 2 4 6, पॉवर जर इव्हन असेल 2 4 6 तर मग या ठिकाणी आपण काय लक्षात घेणार, पॉवर इव्हन असताना π/2 आहे, पॉवर ऑड असताना π/2 नाहीये. सो लेट्स गो टू रिझल्ट नंबर 14. 0 to a f of x is equal to 0 to a f of a minus x. What is this? This is property. डेफिनेट इंटिग्रेशनची प्रॉपर्टी आहे. पहिले 13 स्टँडर्ड रिझल्ट आले ते आपल्याला पाठ करावं लागतील रिझल्ट फटाफट आन्सर कडे जाण्यासाठी. आता 14 प्रॉपर्टी आहे है ना, 0 to a प्रॉपर्टी आपण त्याला म्हणतो. आता बघा 15 पण प्रॉपर्टी, a to b प्रॉपर्टी. a to b f of x dx is equal to a to b f of a plus b minus x dx. त्यानंतर या ठिकाणी लक्षात आलं असेल तुमच्या 0 to a to b प्रॉपर्टी आपण बघितली. आता आपण चाललोय पुढचे 0 to 2a प्रॉपर्टी. 0 to 2a प्रॉपर्टी, 0 to 2a f of x dx is equal to 0 to a f of x dx plus 0 to a f of 2a minus x dx. नंबर 17 ऑड इव्हन प्रॉपर्टी आपण याला बोलतो आपण है ना. -a to a लिमिट कसं असेल, -a to a f of x dx is equal to 0. -a to a f of x dx is equal to 0 if function is odd. फंक्शन इज ऑड. फंक्शन ऑड काय आहे, कोणते फंक्शन ऑड असतात, इफ f of minus x is equal to minus f of x, मायनस साइन जर समोर आली तर फंक्शन ऑड आणि ती मायनस साइन जर डिसअपियर झाली, मायनस साइन जर डिसअपियर झाली तर फंक्शन इज इव्हन. फॉर एक्झाम्पल साइन ऑफ मायनस एक्स, साइन ऑफ मायनस एक्स इज मायनस साइन एक्स, मायनस साइन समोर आली फंक्शन इज ऑड. cos of minus x is equal to cos x, minus sign disappear झाली, so function is even. So odd even function. हे आतापर्यंत हे आपण बघा 13 स्टँडर्ड रिझल्ट बघितले आणि 4 प्रॉपर्टीज आपण बघितले. डेफिनेट इंटिग्रेशनला ही मिनिमम रिक्वायरमेंट आहे, हे आपल्याला माहित पाहिजे. त्याच्याबरोबर इंडेफिनेट इंटिग्रेशनचे सर्व टाइप्स आपल्या समोर आपल्याला माहित पाहिजे. आणि मग आपण या ठिकाणी हा लास्ट रिझल्ट बघा. जर मॉड साइन असेल, फंक्शन कसं असेल, मॉड्युलस मध्ये असेल, तर आपण काय करायचं, फंक्शन घ्यायचा आणि तो फंक्शन पिकअप केल्यानंतर, तो फंक्शन 0 केल्यानंतर आपण चेक करायचं तो फंक्शन कोणत्या व्हॅल्यू साठी 0 होतोय. नाही त्याला इक्वल टू 0 केलं की x ची व्हॅल्यू येणार आपल्याला. मग ती x ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी इंटरमिडिएट लिमिट म्हणून इंट्रोड्यूस करणार बघा. इंटरमिडिएट लिमिट, फॉर एक्झाम्पल c इज 0, f of x is 0 at x equal to c. काय सांगितलं, इफ f of x is 0 at x equal to c. जर तसं घडलं याचा अर्थ हा c जर आपण x च्या जागेवर टाकला तर हा फंक्शन 0 होणार आहे. मग याला आपण मॉड साइन काढून टाकणार मॉड्युलस आणि याला स्प्लिट करणार आहे. स्प्लिट कसं करणार बघा, मग मायनस साइन पहिले घेणार आपण फर्स्ट फंक्शनला, मायनस लोअर लिमिट टू इंटरमिडिएट लिमिट f of x dx प्लस इंटरमिडिएट लिमिट टू अपर लिमिट f of x dx.
असं याला स्प्लिट करणार. आणि बाय युझिंग प्रॉपर्टी डेफिनेशन आपण जे पहिले बघितलं होतं ना, ते डेफिनेशन यूज करून आपण आन्सर पर्यंत पोहोचलो. अशा प्रकारे या ठिकाणी आपले फॉर्म्युले रिव्हिजन आपली संपली आहे. फॉर्म्युले आपल्याला पाठ करावे लागतील. फॉर्म्युले मस्ट आहेत, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित आपल्याला समजून घ्यावं लागेल. नाव लेट अस गो टू मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. 0 to pi by 2 cos x upon 1 plus sin x, डिनॉमिनेटरला 2 प्लस साइन एक्स. मग या ठिकाणी आपण जर सोल्युशन कडे जायचं ठरवलं तर सोल्युशन कडे जाण्याच्या अगोदर थोडस इनडेफिनेट इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी बघू. हा प्रॉब्लेम सबस्टिट्यूशन टाइपचा आहे. जर आपण साइन एक्स ला टी पुट केलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट आहे. आणि डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये जर आपण सबस्टिट्यूशन परफॉर्म केलं, बघा जर आपण साइन एक्स टी पुट केला तर कॉस एक्स डी एक्स होणार, पण इथं लिमिट बदलणार आहे. लिमिट काय होणार आहे? बदलणार आहे. बघा सुरुवातीला लिमिट काय 0 टू पाय बाय 2, आणि मग आता लिमिट काय झाली 0 टू 1. म्हणजे कसं, जर x इक्वल टू आपण 0 पुट केलं तर t ची व्हॅल्यू किती येणार? 0. ऍट x इक्वल टू 0 t इक्वल टू 0. ऍट x इज इक्वल टू पाय बाय 2 साइन पाय बाय 2. t इज इक्वल टू काय? साइन पाय बाय 2. साइन पाय बाय 2 इज 1. सो लिमिट चेंज झाले, बरोबर. आणि मग या ठिकाणी प्रॉब्लेम चेंज झाला, 1 प्लस टी 2 प्लस टी, बरोबर. आणि मग याला या ठिकाणी जर पार्शियल फ्रॅक्शनने आपण सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे ए ची व्हॅल्यू 1 येते, बी ची व्हॅल्यू -1 येते. मग त्याला आपण पार्शियल फ्रॅक्शनने सॉल्व्ह केल्यानंतर त्याला सेपरेट केलं 1 अपॉन 1 प्लस टी मायनस 1 अपॉन 2 प्लस टी. मग या ठिकाणी इनडेफिनेट इंटिग्रेशन लॉग ऑफ 1 प्लस टी मायनस लॉग ऑफ 2 प्लस टी फ्रॉम 0 टू 1 केलंय. मग या ठिकाणी अप्पर लिमिट आणि मग लोअर लिमिट है ना. अप्पर लिमिट पहिले टाकलं 1, 1 प्लस 1 2 मायनस 2 प्लस 1 3 है ना. 2 अपॉन 3 आला अप्पर लिमिट. log 2 minus log 3 is log 2 upon 3 minus lower limit log 1 है ना minus log 2. log 1 minus log 2 म्हणजे log 1 upon 2. येते लक्षात. आणि मग या ठिकाणी परत या ठिकाणी जर सिम्प्लिफिकेशन केली या लॉगचं तर काय येणार? log 2 upon 3 into 2 upon 1 होणार आहे ना. मायनस असल्यामुळे काय झालं? डिव्हिजन होणार. पण रिसिप्रोकल घेऊन त्याचं मल्टिप्लिकेशन मध्ये ट्रान्सफर केलं तर 2 upon 1 येणार, बरोबर. सो 2 2 झालं 4 upon 3. सो आवर फायनल आन्सर इज log of 4 upon 3 and correct option is A of problem number 1. Let's go to problem number 2. प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये जर आपण बघितलं तर प्रॉब्लेम काय बघा, 1 to 2 e raised to x 1 upon x minus 1 upon x square dx. इनडेफिनेट इंटिग्रेशनचा विचार पहिले आपल्या ब्रेन मध्ये आलाच पाहिजे. हा कोणत्या टाइपचा प्रॉब्लेम आहे? हा प्रॉब्लेम e raised to x स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करतो बघा आपण. e raised to x into bracket f of x plus f dash of x. e raised to x into bracket f of x plus f dash of x. तो जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो स्टँडर्ड फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे आपण सोल्युशन मध्ये ज्यावेळी जातोय आपल्याला या ठिकाणी फंक्शन f of x आपल्या लक्षात आलंय. f of x काय आहे? 1 upon x. त्या 1 upon x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस 1 upon x स्क्वेअर. म्हणजे हा दिलेला प्रॉब्लेम इज ऑलरेडी ऍडजस्टेड इन द स्टँडर्ड फॉर्म. e raised to x into bracket म्हणजे हा 1 upon x काय? f of x आहे. आणि मायनस 1 upon x स्क्वेअर काय? हा टोटल f डॅश ऑफ x आला. मग रिझल्ट काय आला? e raised to x into f of x म्हणजे e raised to x upon x अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. e raised to 2 upon 2 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 1 e raised to 1 upon 1 म्हणजे e. सो या ठिकाणी आन्सर काय आलं? मग e स्क्वेअर अपॉन 2 मायनस 1 मायनस e. And so correct option is given in option C. Let's go to problem number 3. So 0 to 2 pi under root of 1 plus sin x by 2. हाफ अँगल फॉर्म्युला. 1 प्लस साइनचा फॉर्म्युला आठवत असेल तुम्हाला इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये. सो सोल्युशन कडे चाललोय आपण बघा. 1 प्लस साइनचा फॉर्म्युला यूज केला आपण. काय 1 प्लस साइनचा साइन एक्सचा फॉर्म्युला साइन प्लस कॉस और कॉस प्लस साइन अँगल हाफ होणार. x अपॉन 2 चं निम्मे काय झालं? x अपॉन 4. मी आपण काय लिहिणार? cos x अपॉन 4 प्लस sin x अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर. तो स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झाला. तो स्क्वेअर आणि रूट काय झालाय? कॅन्सल झालाय. समजतंय ना. आणि मग या ठिकाणी लक्षात आलं इंटिग्रेशन ऑफ आता कॉस प्लस साइन किंवा साइन प्लस कॉस प्लस असल्यामुळे जागा बदलली तर काही रिझल्ट मध्ये फरक पडणार नाही. मग या ठिकाणी साइनचं इंटिग्रेशन काय आलं बघा, इकडे लिहिलं मागे कॉस मायनस कॉस है ना. साइनचं इंटिग्रेशन काय? मायनस कॉस. आणि कॉसचं इंटिग्रेशन काय आहे? साइन. पण लक्षात घ्या x अपॉन 4 कॉम्पोजिट आहे.
म्हणजे अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन 4 1/4 येणार. दोघांचं 1/4 कॉमन काढला, 1/1/4 कॅन बी रिटन एज 4. येते लक्षात. म्हणजे हा आपण 4 पुढे घेतला. या दोघांचा कॉम्पोजिट डेरिव्हेटिव्ह जो डिनॉमिनेटर येत होता त्याला 4 म्हणून पुढे घेतलाय. आणि मग आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. पहिले अप्पर लिमिट करूया. 2 पाय अपॉन 4 2 पाय बाय 4 हे किती पाय बाय 2. सो साइन पाय बाय 2 इज 1 and cos pi by 2 is 0 upper limit minus lower limit sin 0 is 0 ब्रॅकेट ओपन केला ही मायनस साइन आणि ही मायनस साइन झाली प्लस आणि cos 0 is 1. मग लक्षात आलं 0 0 गेट्स कॅन्सल. या ठिकाणी बघा ब्रॅकेट ओपन केलाय बरं का, त्यामुळे साइन चेंज झाली द प्लस. मग 1 + 1 is 2 2 4 जा 8 and so correct answer is 8. option is C. Let's go to problem number 4. या ठिकाणी जर बघितलं बघा पाय बाय 2 0 to पाय बाय 2 cos x upon 1 plus cos x. मग या ठिकाणी बघा cos x आहे 1 plus cos x पण आहे आणि sin x पण आहे. मग सोल्युशन कडे जाताना थोडासा विचार जर केला आपण हाफ अँगल फॉर्म्युलेचा विचार केला. cos x ला हाफ अँगल फॉर्म्युलेमध्ये टाकलं बघा cos square x upon 2 minus sin square x upon 2. हा जो 1 plus cos आहे 1 plus cos x हाफ अँगल फॉर्म्युलाला बघा 2 cos square x upon 2. sin x चा हाफ अँगल फॉर्म्युला 2 sin x upon 2 into cos x upon 2. येते लक्षात. आणि मग या ठिकाणी थोडस आपण व्यवस्थित विचार केला तर बघा काय येतोय. या ठिकाणी 2 cos square x upon 2 इधर cos square x upon 2 इधर sin square x upon 2 इधर 2 sin आणि cos x upon 2. मग या टोटल फंक्शनला जर आपण cos square x upon 2 ने डिवाइड केलं, cos square x upon 2 ने डिवाइड केलं, येते लक्षात. काय लिहिलं बघा cos square x upon 2 upon cos square x upon 2 आला 1. sin square x upon 2 upon cos square x upon 2 is tan square x upon 2. 2 तसं राहिला cos square x upon 2 upon cos square x upon 2 is 1 1 into 2 is 2 इथं. आणि इथं पण 2 आणि sin x upon 2 upon cos square x upon 2 आहे बघा. एक एक cos x upon 2 कॅन्सल होईल आणि sin upon cos is tan. इथं पण 2 राहिला. हा 2 आणि हा 2 जर आपण इथं 1 upon 2 म्हणून कॉमन काढला इथं काय राहिलं बघा 1 minus tan square x upon 2 upon 1 plus tan square x upon 2. न्यूमरेटरला a square minus b square चा फॉर्म्युला यूज केला. 1 minus tan square x upon 2 can be written as 1 minus tan x upon 2 into 1 plus tan x upon 2. 1 plus tan x upon 2 1 plus tan x upon 2 कॅन्सल होईल. काय राहिलं 1 minus tan x upon 2. आणि मग लक्षात आलं 1 चा इंटिग्रेशन आहे x. 1 चं इंटिग्रेशन काय x आणि मायनस tan चं काय आलं tan x upon 2 चं काय येईल मग log of sec x upon 2 आणि अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ x upon 2 is 1 upon 2. येते लक्षात. आणि मग या ठिकाणी हा बाहेरचा 1 upon 2 कन्सिडर केला, अप्पर लिमिट केलं पाय बाय 2 तर 2 आणि पाय बाय 2 झालं पाय बाय 4. हा 1 upon 2 हा जो कॉन्स्टंट आहे इथं मल्टिप्लाय केलं आणि मग लक्षात आलं या ठिकाणी सेक पाय बाय 2 अपॉन 2 म्हणजे पाय बाय 4 होतोय आणि सेक पाय बाय 4 इज 1 आणि तो अपॉन 2 तिथे या ठिकाणी लक्षात आलं इट इज पाय बाय 4 मायनस 1 upon 2 log 2. तुम्ही या ठिकाणी रफ कॅल्क्युलेशन मध्ये अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करून बघा, मग तुम्हाला आन्सर पर्यंत पोहोचणं शक्य होईल. आणि मग आपलं करेक्ट ऑप्शन आलेलं आहे सी. या ठिकाणी मिनिमम स्टेप्सचा वापर करून फटाफट आन्सर पर्यंत कसं पोहोचावं याची प्रॅक्टिस आपल्याला करावी लागेल. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 5. 0 2 3 3x plus 1 upon x square plus 9. म्हणजे ज्यावेळेस आपण सोल्युशन कडे चाललोय बघा तर सोल्युशन मध्ये आपण काय करतोय पहिले या ठिकाणी बघा 3x plus 1 upon x square पहिले काय केलं डिनॉमिनेटर सेपरेट केला है ना. डिनॉमिनेटर इथं काय आलं पहिले 3x upon x square plus 9 plus 1 upon x square plus 9. परंतु बघा हे x square plus 9 चा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर 2x येतोय म्हणून इथला 3 कॉमन काढला आणि तो 2 ऍडजस्ट केला आणि त्याला 2 ला कॅन्सल केलाय. येते लक्षात का बरं हा फॉर्म्युला ऍडजस्ट इथं फॉर्म्युला ऍडजस्ट झालं पाहिजे. कोणता फॉर्म्युला f dash of x upon f of x तो फॉर्म्युला ऍडजस्ट करण्यासाठी. मग त्या ठिकाणी लक्षात आलं इथं फॉर्म्युला ऍडजस्ट झाला आणि या ठिकाणी ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म्युला 1 upon x square plus a square. मग हा 3 upon 2 कॉन्स्टंटच राहिला बघा. व्हॉट इज f dash of x upon f of x? इट इज log of f of x. सो आन्सर आली द log of x square plus 9 प्लस आता याचं काय आलं आन्सर 1 upon x square plus 3 square 1 upon 3 tan inverse of x upon 3. अप्पर लिमिट लोअर लिमिट
मग या ठिकाणी अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं बघा. अप्पर लिमिट 3 स्क्वेअर इज 9, 9 प्लस 9 18, इथं लॉग 18 आलं मायनस है ना, बरोबर ना. मग या ठिकाणी आपण पहिले अप्पर लिमिट टाकतोय आपण, 3 आलं, 3/3, येस 3/3 इज 1 आणि tan इनवर्स ऑफ 1 इज π/4. या ठिकाणी अप्पर लिमिट काय आलं बघा, 3/2 log 18 प्लस 1/3 आणि इथं काय आलं, tan इनवर्स ऑफ 1 इज π/4. मग लोअर लिमिट जर टाकलं तर बघा tan स्क्वेअर इथं 0 0 झालं, लॉग ऑफ 0 प्लस 9 इज 9 है ना, मायनस लॉग 9 बरोबर. आणि त्यानंतर या ठिकाणी जर इथं tan इनवर्स ऑफ 0 इज 0, ही टोटल टर्म 0 होऊन जाते. आणि मग ती लॉगची लोअर लिमिटची लॉग 9 ची टर्म पुढे घेतली या ठिकाणी. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर लॉग 9 ची टर्म पुढे घेतली, कारण लॉग ए मायनस लॉग बी चा फॉर्म्युला या ठिकाणी युज होतोय. काय लॉग ए मायनस लॉग बी, इट इज लॉग ए अपॉन बी, 18/9 इज 2. मग या ठिकाणी लॉग 2 आलं बघा. सो 3/2 log 2 प्लस π/3 4 जा 12. इथे लक्षात. आणि मग या ठिकाणी लक्षात आलं, हा 3/2 जर पॉवरला घेऊन गेलो 2 च्या पॉवरला, 2^3/2, 2^3/2 इज 2√2. 2^3/2 इज पॉवरला गेलाय हा, तर 2^3/2 इज 2√2. and so it is log 2√2 plus π/12, and so correct option is log 2√2 plus π/12. option is A. Let's go to problem number 6. मग या ठिकाणी आपण प्रॉब्लेम नंबर 6 कडे चाललोय बघा. प्रॉब्लेम नंबर 6 या ठिकाणी आपल्याला काय म्हणताय, द व्हॅल्यू ऑफ 0 to 1 dx upon e raised to x plus e raised to minus x. तो निगेटिव्ह पॉवर जो आहे ना, त्याचा विचार आपल्या ब्रेन मध्ये आला पाहिजे सोल्युशन कडे जाताना. या ठिकाणी बघा, त्या निगेटिव्ह पॉवरला पण काय केलं, पॉझिटिव्ह करून घेतलं, 1 upon e raised to x. इकडे मल्टिप्लाय केलं, e raised to x into e raised to x is e raised to 2x, आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर गेला न्यूमरेटरला. आणि मग जर आपण या ठिकाणी लक्षात आलं, हा प्रॉब्लेम जर आपण सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करायचं ठरवला, जर आपण e raised to x ला टी पुट केला तर e raised to x dx हा न्यूमरेटर टी झाला. मग इथं काय आलं, 1 plus t square. काय आलं तिथं, 1 plus t square आलाय. मग जर आपण x इक्वल टू है ना, आपल्याला सबस्टिट्यूशन पण करावं लागेल. सबस्टिट्यूशन केल्यामुळे आपल्याला लिमिट बदलणार आहे. x इक्वल टू 0, t इक्वल टू 1, बरोबर. आणि ऍट x इक्वल टू 1, t इज इक्वल टू e है ना, लिमिट चेंज झाले. 0 to 1 च्या जागेवर इथं t इक्वल टू 1 च्या जागेवर x इक्वल टू 1 पाहिजे है ना, x इक्वल टू 1 पाहिजे होते तिथं. या ठिकाणी काय लक्षात आलं, या t च्या जागेवर जर आपण x लिहिलाय, काय लिहिलं आपण, x है ना, लोअर लिमिट अप्पर लिमिटच्या साठी. मग लक्षात आलं, ऍट x इक्वल टू 0, t इक्वल टू किती इथं 1, बरोबर ना. एनिथिंग रेस टू 0 इज 1, आणि ऍट x इक्वल टू 1, सो e रेस टू 1 इज e. मग या ठिकाणी लक्षात आलं, इथं e रेस टू 1 e म्हणजे t इज इक्वल टू e आलं है ना. देन प्रॉब्लेम चेंजेस, i इज इक्वल टू 1 to e 1/1 plus t square, 1 to e 1/1 plus t square. मग परत तो फॉर्म्युला 1/1 square plus t square म्हणजे x square plus a square चा फॉर्म्युला. 1/1 म्हणजे 1, नो नीड टू राईट. त्यानंतर tan इनवर्स ऑफ t अपॉन 1 म्हणजे tan इनवर्स ऑफ t, अप्पर लिमिट tan इनवर्स ऑफ e मायनस लोअर लिमिट tan इनवर्स ऑफ 1. मला लक्षात आलं, tan इनवर्स ऑफ काय आलं तिथं, e मायनस 1 आलं. tan इनवर्स ऑफ e मायनस 1. मग त्या tan इनवर्स ऑफ e मायनस 1 ला जर आपण फॉर्म्युलेमध्ये ट्रान्सफर केलं, बघा हा फॉर्म्युला यूज करतोय, tan इनवर्स ऑफ x मायनस tan इनवर्स ऑफ y. तर आपण काय लिहू शकतो, tan इनवर्स ऑफ x मायनस y अपॉन 1 प्लस xy. म्हणजे या ठिकाणी आन्सर असं पण असू शकत होतं, tan इनवर्स ऑफ e मायनस tan इनवर्स ऑफ 1. पण ऑप्शन मध्ये तसं प्रेझेंट नाहीये. tan इनवर्स ऑफ e मायनस नाहीये बघा, इथं प्लस आहे. tan इनवर्स ऑफ 1 ला π/4 आपण लिहू शकत होतो, पण मायनस साइन नाही, इथं प्लस साइन आहे. सो दिस कॅन नॉट बी आन्सर. आणि मग ऑप्शन ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागला, tan इनवर्स ऑफ x मायनस tan इनवर्स ऑफ y. मग tan इनवर्स ऑफ e म्हणजे e आलं मायनस 1 अपॉन e प्लस 1 है ना, 1 प्लस e इज e प्लस 1 म्हणजे 1 e मायनस 1 अपॉन e प्लस 1. अँड सो करेक्ट ऑप्शन या ठिकाणी आफ्टर सिम्प्लिफिकेशन is B. Let's go to problem number 7. 1/4 to 1/2. 1 upon under root of x minus x square.
सोल्युशन कडे चाललोय. मग या ठिकाणी लक्षात आलं आपल्या जो प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेमला जर आपण लास्ट टर्म इंट्रोड्यूस केली, काय लास्ट टर्म मिडल टर्म अपॉन 2, मिडल टर्म किती आहे 1, 1/2 इज 1/2, 1/2 ऍड केलं, 1/2 कॅन्सल केलं, 1/2 चा स्क्वेअर, 1/4 ऍड केलं, 1/4 कॅन्सल केलं आणि कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये आलो तर आपण लिहू शकतो इथं 1/4 ला 1/2 स्क्वेअर मायनस आफ्टर सिम्प्लिफिकेशन इन द लास्ट टर्म इट इज x minus 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म्युला काय झाला, अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर चा फॉर्म्युला आहे साइन इनवर्स ऑफ x अपॉन a. हा 2 कॅन्सल झाला, सो साइन इनवर्स ऑफ 2x minus 1. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करा. या ठिकाणी 2 into 1/2 is 1, 1 minus 1 is 0. 1/4 या ठिकाणी केला तर या ठिकाणी लक्षात आलं 1/4, 2 into 1/4 is 2/4, 2/4 is 1/2, 1/2 minus 1 आलं म्हणजे 1/2 आलं. कोणाचं साइन 1/2 आहे, साइन 1/2, साइन इनवर्स ऑफ 1/2 is pi by 6. साइन 30 is 1/2. मग त्या पद्धतीने आपण ऑपरेट केलं. मग लक्षात आलं या ठिकाणी our correct answer is pi by 6 and option is D. So let's go to problem number 8. The value of I equal to 0 to pi by 2 sin x plus cos x bracket square upon under root of 1 plus sin 2x. तो अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन 2x बरंचसं काही तुम्हाला हिंट देऊन जात आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल का, पहिले तो प्रॉब्लेम कन्सिडर केल्यानंतर 1 प्लस साइन 2x चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. मग काय आलं 1 प्लस साइन 2x चा फॉर्म्युला cos x प्लस साइन x ब्रॅकेट स्क्वेअर किंवा साइन x प्लस cos x ब्रॅकेट स्क्वेअर. तो अंडर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाला, मग राहिलं डिनॉमिनेटरला साइन x प्लस cos x. तो साइन x प्लस cos x आणि तो साइन x प्लस cos x ब्रॅकेट स्क्वेअर आणि एकमेकांना कॅन्सल केलं, तिथे राहिले फक्त साइन x प्लस cos x आफ्टर सिम्प्लिफिकेशन. बरोबर, मग साइन x इंटिग्रेशन मायनस कॉस, कॉस x इंटिग्रेशन साइन x, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, साइन पाय बाय 2 इज 0 प्लस cos पाय बाय 2 इज 1, इथं 1 आला अप्पर लिमिट, मायनस लोअर लिमिट है ना, मायनस cos 0 इज 1, सो मायनस 1 आलं आणि साइन 0 इज 0, so minus of minus becomes plus 1 and 1 plus 1 is 2 and correct option of problem number 8 is C, that is 2. Let's go to problem number 9. Pi by 4 to pi by 2 cos theta into cosec square theta. Cosec square, what is this cosec square? It is the reciprocal of sin. त्या पद्धतीने जर आपल्या विचार आला तर मग या ठिकाणी त्या प्रॉब्लेमला आपण असं लिहू शकतो cos theta into cosec square is 1 upon sin square theta. आणि या साइन थीटाला जर आपण टी पुट केला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह बघा इथे cos थीटा डी थीटा हा dt होऊन जाणार, लिमिट बदलणार है ना, लिमिट बदलणार at theta equal to pi by 2, pi by 4, sin pi by 4 is 1 upon root 2, इथे 1 upon root 2 आलाय आणि at theta equal to pi by 2, sin pi by 2 is 1, and instead of pi by 4 to pi by 2 limit now changes to 1 upon root 2 to 1 आणि झालं 1 upon t square हा dt झाला. 1 upon t square ला t raised to minus 2 केलं आणि t raised to minus 2 केल्यानंतर प्लस 1 केलं तर t raised to minus 1 upon minus 1 आलं, म्हणजेच minus 1 upon t आलं. अप्पर लिमिट आहे 1, लोअर लिमिट आहे 1 upon root 2. मग या ठिकाणी लक्षात आलं minus 1 upon 1 म्हणजे minus 1 इथं आलंय आणि नंतर जर आपण या ठिकाणी मायनस केलं 1 upon root 2 टाकलं तर मायनस मायनस बिकम्स प्लस आणि 1 upon root 2 इज root 2, म्हणजे आफ्टर सिम्प्लिफिकेशन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट केल्यानंतर सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर मग या ठिकाणी √2 - 1 आपल्याला आन्सर येत आहे and it is in option A. So let's go to problem number 10. The value of integral I equal to 0 to 1 x into bracket 1 minus x raised to n, 1 minus x raised to n dx. मग या ठिकाणी आपण काय करतो बघा 0 to 1 x into bracket 1 minus x raised to n dx. आणि मग या ठिकाणी सुरुवातीला काय केलं बघा, आपल्याला जो ब्रॅकेट मध्ये 1 मायनस एक्स आहे ना, हा 1 मायनस एक्स आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे बाहेर, म्हणून पहिले मायनस एक्स साठी मायनस ऍडजस्ट करण्यासाठी दोन्ही साईडला मायनस साइन घेतले, नंतर इथं आपण प्लस 1 ऍडजस्ट केला त्याला कॅन्सल करण्यासाठी मायनस 1 घेतलं, म्हणजे लक्षात आलं हा 1 मायनस एक्स ब्रॅकेट मधला इथं ऍडजस्ट झालाय. बरोबर, मग या दोघांना आपण जर बघितलं 1 मायनस एक्स इंटू 1 मायनस एक्स रेस टू एन, बघा 1 मायनस एक्स इंटू 1 मायनस एक्स रेस टू एन
म्हणजे तो 1 प्लस एन झाले द एन प्लस 1 आणि मायनस 1 मायनस एक्स रेस टू एन. या ठिकाणी दोन इंटिग्रेशन सेपरेट झाले. लेफ्ट हँड साइडला मायनस साइन आहे, लक्षात असू द्या. आणि मग आपण पुढे चाललो आपण. आणि मग या ठिकाणी लक्षात आलं, मग या ठिकाणी एक्स रेस टू, बरोबर ना. मग इथं आपण जर सिम्प्लिफिकेशन केलं, इंटिग्रेशन जर घेतलं, तर या ठिकाणी पद्धती बघितलं मायनस साइन आली आहे. आणि इकडचे मायनस साइन ज्यावेळेस इकडे मल्टिप्लाय होणार, तर हे दोन्ही पण प्लस होणार. हे पण मायनस साइन प्लस होणार आणि ही पण मायनस साइन प्लस होणार. इथे लक्षात. मग आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर ज्यावेळेस आपण सिम्प्लिफिकेशन करू, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर ही मायनस साइन येणार आहे. इथे लक्षात. पण इकडे मायनस आयचा आय होतोय आणि साइन बदलते तेवढं लक्षात ठेवा. आणि मग या ठिकाणी साइन बदलल्यानंतर या ठिकाणी 1 upon n plus 1 minus 1 upon n plus 2 after substituting the value of x as n in place of x we have to write 1 and 0 and simplify to get the required solution. So option of problem number 10 is C. Let's go to problem number 11. 0 to 1 x square upon 1 plus x square MST CET. खूप सोपं प्रॉब्लेम बघा. डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये ऍडजस्ट करा. 1 प्लस 1 मायनस 1 है ना. डिनॉमिनेटर सेपरेट करा. 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर झाला 1 आणि मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. 1 चा इंटिग्रेशन आलं x, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आलं tan इनवर्स ऑफ x, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. 1 मायनस tan इनवर्स ऑफ पाय बाय 4, tan इनवर्स ऑफ 1 इज पाय बाय 4. 0 मायनस tan इनवर्स ऑफ 0 0. लोअर लिमिट टोटल 0 होत आहे. मग आन्सर आलं 1 मायनस 1 minus pi upon 4 and it is given in option A. So let's go to problem number 12. 0 to pi by 2 sin x plus cos x upon under root of 1 plus sin 2x. है ना. रिपीट आपण ऑलरेडी हा प्रॉब्लेम बघितला आहे है ना. रिपीट झाला एमएसटी सीईटी 2005 चा प्रॉब्लेम. आपण अंडर रूट मध्ये 1 प्लस साइन 2x चा फॉर्म्युला यूज केला, त्याला कॅन्सल केलं. साइन एक्स चा इंटिग्रेशन, कॉस एक्स चा इंटिग्रेशन है ना. या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे साइन एक्स अपॉन कॉस एक्स, सॉरी साइन एक्स प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स प्लस कॉस डायरेक्ट कॅन्सल झालं. राहिलं 1 आणि 1 चं इंटिग्रेशन आलं x आणि x म्हणजे अप्पर लिमिट पाय बाय 2, लोअर लिमिट इज 0, पाय बाय 2 मायनस 0 इज पाय बाय 2 and correct option is C. Let's go to problem number 13. बघा या ठिकाणी 2007 चा प्रॉब्लेम आहे. 0 टू पाय 1 अपॉन 5 प्लस 4 cos x. सोल्युशन मध्ये लक्षात आलं तर या ठिकाणी हा प्रॉब्लेम कोणत्या मेथडचा आहे, tan x by 2 मेथडचा आहे. whenever the denominator contains a sin x plus b cos x plus c, म्हणजे या ठिकाणी sin x cos x च्या टर्म जर असतील तर तो tan x by 2 मेथडचा प्रॉब्लेम असतो. ते tan x by 2 पुट करावं लागतं आपल्याला. t च्या जागेवर पुट t इक्वल टू tan x by 2 सबस्टिट्यूशन फिक्स आहे. dx इक्वल टू 2 dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. आणि जर ट्रिग्नॉमेट्री साइन असतं तर आपण साइन बद्दल सांगितलं असतं, पण साइन नाहीये. कॉस सांगतोय 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. मग लक्षात आलं या ठिकाणी प्रॉब्लेम चेंजेस आफ्टर सबस्टिट्यूशन, लिमिट ऑल्सो चेंजेस है ना. मग लिमिट पण या ठिकाणी बदलणार आहे ना. 0 टू पाय 1 अपॉन 5 प्लस 4 कॉस एक्स जागेवर काय येणार 0 टू इन्फिनिटी है ना. बिकॉज या ठिकाणी लक्षात आलं असेल पाय बाय 2 tan पाय बाय 2 इज इन्फिनिटी आणि tan 0 इज 0. 0 टू इन्फिनिटी 2 अपॉन 9 प्लस टी स्क्वेअर. हा 9 प्लस टी स्क्वेअर म्हणजे हा टी स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर आला. या 2 ला इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला आपण इथं, बरोबर. टी ला 2 ला इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं आणि टी स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअरचा आन्सर काय आला 1 अपॉन 3 tan इनवर्स ऑफ टी अपॉन 3. सो tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी मायनस tan इनवर्स ऑफ 0 इज 0 and tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी इज पाय बाय 2 आणि तो 2 2 कॅन्सल झालाय. पाय बाय 2 चा 2 2 कॅन्सल झालाय. या ठिकाणी लक्षात आलं फायनल आन्सर इज पाय बाय 3 and option of problem number 14 is D. Let's problem number 13 is D. Let's go to problem number 14. Which of the following is true? मग आपण सोल्युशन मध्ये काय करावं लागेल, आपल्याला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. ऑप्शन ए चा विचार केला आपण है ना. 0 टू 1 रूट एक्स आपण बघितलं. रूट एक्स म्हणजे x रेस टू 1 अपॉन 2. 1 अपॉन 2 प्लस 1 इज 3 अपॉन 2 अपॉन 3 अपॉन 2 म्हणजे 2 अपॉन 3 झाला आणि 1 रेस टू 3 अपॉन 2 इज 1 आणि 0 रेस टू इज 0. So 2 upon 3 into 1 is 2 upon 3 and it is correctly given in option A. And so correct option is A. Let's go to problem number 15. Problem number 15 मध्ये आले 0 to pi by 2 cos x plus sin x upon
1 प्लस साइन एक्स इंटू कॉस एक्स, बरोबर. मग कॉस एक्स मायनस साइन एक्स, आणि या ठिकाणी मला 1 प्लस हाफ अँगल फॉर्म्युला यूज करतोय आपण. काय करतो आपण? हाफ अँगल फॉर्म्युला या ठिकाणी यूज होत आहे ना, बरोबर का? नाही, इथे आपण प्रॉपर्टी यूज करतोय 0 टू ए प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी यूज करतो आपण? 0 टू ए प्रॉपर्टी. एक्स च्या जागेवर आपण लिहिणार ए मायनस एक्स. या ठिकाणी बघा पाय बाय 2 ए आहे, पाय बाय 2. एक्स च्या जागेवर आपण पाय बाय 2 मायनस एक्स, एक्स च्या जागेवर पाय बाय 2 मायनस एक्स. प्रत्येक एक्स च्या जागेवर पाय बाय 2 मायनस एक्स यूज केल्यानंतर आपल्याला माहिती आहे cos पाय बाय 2 एक्स, पाय बाय 2 मायनस एक्स बिकम्स साइन एक्स, साइन पाय बाय 2 एक्स मायनस पाय बाय 2 मायनस एक्स बिकम्स cos एक्स, है ना. साइन झाला cos आणि cos झाला साइन. म्हणजे झालं बघा साइन एक्स मायनस कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स इंटू कॉस एक्स. आता इथे काय होतं? कॉस एक्स मायनस साइन एक्स. इथून मायनस साइन जर आपण कॉमन काढली, इथनं मायनस साइन जर आपण कॉमन काढली तर हा काय झाला? मायनस आय झाला, बरोबर ना. आणि हा मायनस आय तिकडे गेला तर 2i, आपल्याला 2i इक्वल टू 0 and so I equal to 0. And correct option of problem number 15 is C. Let's go to problem number 16. The value of 0 to pi by 2. 2 raised to sin x upon 2 raised to sin x plus 2 raised to cos x. आपण स्टँडर्ड रिझल्ट बघितलाय. a raised to sin x 0 to pi by 2 and a raised to sin x upon a raised to sin x plus a raised to cos x. काय त्याचा स्टँडर्ड रिझल्ट निघ आन्सर पाय बाय 4. या ठिकाणी सॉल्व्ह केलंय, सॉल्व्ह करण्याची काही आवश्यकता नाहीये. डायरेक्ट रिझल्ट पाय बाय 4 आपण पाठ करून ठेवलेला आहे. तरी या ठिकाणी थेरीने कसं आलंय ते या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न झालाय. आपण स्टँडर्ड रिझल्ट लक्षात ठेवणार आहोत. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 17. 0 टू पाय बाय 2. बघा या ठिकाणी परत आलं सिमेट्रिक आहे ना, कॉट कॉट टॅन अंडर रूट लेट एनी पॉवर 0 टू पाय बाय 2. कॉट कॉट टॅन म्हणजे लक्षात काय आलं? आन्सर इज पाय बाय 4. सो स्टँडर्ड रिझल्ट आलेला आहे. करेक्ट ऑप्शन इज सी. आन्सर इज पाय बाय 4. मग आपण प्रॉब्लेम नंबर 18 कडे चाललो. बघा हा पण स्टँडर्ड रिझल्ट आहे. 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ साइन. 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ साइन एक्स मध्ये आपण बघितलं. दिस इज अगेन सोल्युशन मध्ये हा स्टँडर्ड रिझल्ट आहे. आठवत असेल करेक्ट ऑप्शन इज ए, है ना. मायनस पाय बाय 2 लॉग 2 आणि 1/2 असेल तर इथं मायनस साइन गायब होणार, बरोबर. सो करेक्ट ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे ए मायनस पाय बाय 2 लॉग 2 ऑफ प्रॉब्लेम नंबर 18. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 19. या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 19 जर आपण बघितलं तर मायनस 2 टू 2 आहे. मायनस ए टू ए म्हणजे ऑड इव्हन, है ना. ऑड इव्हन फंक्शनचा प्रॉब्लेम आपल्याला सुरुवातीला वाटतोय, परंतु मध्ये आपण बघितलं तर तो मॉड साइन आहे, मॉड्युलस साइन आहे. याचा अर्थ आपल्याला तो स्टँडर्ड रिझल्ट आपल्याला बघावा लागेल. या ठिकाणी आपल्याला 1 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 0 केल्यानंतर एक्सच्या किती व्हॅल्यू येत आहेत? लक्षात आलं? 1 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 0, एक्स स्क्वेअर इक्वल टू 1, म्हणजे एक्स इक्वल टू प्लस 1 आणि मायनस 1. एक्सच्या दोन व्हॅल्यू आल्या आहेत. दोन इंटरमिडिएट लिमिट आपल्याला इंट्रोड्यूस करावं लागते. बघा मायनस 1 टू 1, सॉरी मायनस 2 टू मायनस 1, मायनस 1 टू 1 आणि 1 टू 2, बरोबर. मग या पद्धतीने आपल्याला त्याला समजून घ्यावं लागेल का इंटरमिडिएट लिमिट या ठिकाणी इंट्रोड्यूस झालाय. आणि मॉड्युलस साइन ज्यावेळेस आपण काढतोय तर बघा अल्टरनेट साइन आहे. पहिला मायनस साइन, सेकंड इज प्लस आणि थर्ड इज अगेन मायनस. लक्षात ठेवा मॉड्युलस साइन काढताना. इंटरमिडिएट लिमिट तुमच्या लक्षात आलंय कसं आलंय, है ना. मायनस 2 टू मायनस 1, मायनस 1 टू 1, 1 टू 2. And while removing this modulus sign, we have to take alternate sign starting with minus sign. मायनस प्लस मायनस. आणि मग याला जर आपण सॉल्व्ह केलं तर प्रत्येकाचा आन्सर फिक्स आहे. काय आहे? 1 चा एक्स आहे आणि एक्स स्क्वेअरचा आहे एक्स क्यूब अपॉन 3. एक्स मायनस एक्स क्यूब अपॉन 3 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करा. मग या ठिकाणी अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर प्रत्येकाचा रिझल्ट पाय बाय 4/3 4/3 4/3 येतं. ते सॉल्व्ह करून बघावं लागेल तुम्हाला, है ना. आणि 4/3 प्लस 4/3 प्लस 4/3 बघितलं तर फायनल आन्सर येत आहे 12/3 and 12/3 is 4. सो लक्षात आलं सोल्युशन मध्ये आपण त्याचा आन्सर आलेला आहे 4. करेक्ट ऑप्शन इज बी ऑफ प्रॉब्लेम नंबर 19. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 20. x sin x into cos x upon cos raised to 4 into sin raised to 4. मग लक्षात आलं या ठिकाणी x आलाय. हा x आपल्याला इंडिकेट करतोय की आपल्याला 0 टू a प्रॉपर्टी यूज केल्याने फायदा होणार आहे. मग लक्षात आलं हा x आपल्याला सांगतोय बघा x च्या जागेवर जर a मायनस x आपण लिहिलं, है ना, a मायनस x तर साइन एक्स झाला कॉस एक्स, कॉस एक्स झाला साइन एक्स, कॉस रेस टू 4 झाला साइन रेस टू 4, साइन रेस टू 4 झाला कॉस रेस टू 4, है ना, पाय बाय 2 मायनस एक्स म्हटल्यावर. आणि मग लक्षात आलं हे टोटल टर्म एकदा पाय बाय 2 ला मल्टिप्लाय करा, एकदा एक्स ला मल्टिप्लाय करा. इथे लक्षात म्हणजे या ठिकाणी काय आलं बघा पाय बाय 2 आणि मायनस एक्स केल्यानंतर तो आय होणार आहे. तो आय जर आपण लेफ्ट हँड साइडला घेतला तर इट विल बिकम 2i. 2i इज इक्वल टू
2i इज इक्वल टू या ठिकाणी हा रिझल्ट इथपर्यंत आलाय. हा 2 जर इकडे आला तर पाय बाय 4 झाला बघा. i इज इक्वल टू पाय बाय 4. i इक्वल टू आला पाय बाय 4. आता या ठिकाणी आपण काय केलं बघा, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. कशाने केलं? कॉस स्क्वेअर. एक एक कॉस कॅन्सल झाला आणि साइन अपॉन कॉस इज टॅन. इथे लक्षात कॉस रेस टू कॉस स्क्वेअर कॅन्सल केला, कॉस स्क्वेअर आला आणि 1 प्लस इथं काय आलं मग कॉस रेस टू 4 अपॉन सॉरी साइन रेस टू 4 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स कॉमन काढला आणि त्याला सेक स्क्वेअर एक्स इथं लिहिलंय. सो लक्षात आलं या ठिकाणी 1 प्लस टॅन रेस टू 4 इथं टॅन आलाय. टॅन स्क्वेअर एक्स ला टी पुट केलाय तर काय आला डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा 2 टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक स्क्वेअर एक्स. मग टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स डीएक्स त्यातलं 2 जर dt कडे पाठवला दिस बिकम्स न्यूमरेटर dt अपॉन 2. नाही तर dt अपॉन 2 अपॉन 2 इथं घेतलं तर पाय बाय 4 इंटू 2 इज पाय बाय 8 आणि 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर झाला. म्हणजे लक्षात आलं 1 अपॉन 8 कॉन्स्टंट ऍज इट इज a1 आहे त्याच्यामुळे 1 अपॉन 1 इज 1 tan इनवर्स ऑफ t अपॉन 1 म्हणजे tan इनवर्स ऑफ t. So pi by 8 minus tan inverse of t, upper limit is infinity, lower limit is 0. Tan inverse of infinity is pi by 2 minus tan inverse of 0 is 0. So answer या ठिकाणी आलं pi by 8 into pi by 2 and pi by 8 into pi by 2 is pi square upon 16 and correct option is D. Correct option या ठिकाणी D आहे. करेक्शन करतोय आपण. Let's go to problem number 21. The value of 2 to 3 root x a to b. a to b मध्ये तुम्हाला आठवत असेल a to b मध्ये आपण काय करतो स्टँडर्ड रिझल्ट आहे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2. अप्पर लिमिट काय आहे 3, लोअर लिमिट काय 2. 3 minus 2 is 1, 1 upon 2. So correct option is या ठिकाणी लक्षात आलं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर करेक्ट ऑप्शन इज डी. स्टँडर्ड रिझल्ट लक्षात ठेवा. लक्षात आलं प्रॉब्लेम नंबर 22 कडे चाललोय. -1 to 1 आहे. -1 to 1 आहे. मग लक्षात आलं या ठिकाणी x tan इनवर्स ऑफ x बघितलं तर tan इनवर्स ऑफ x ची पण साइन मायनस साइन बाहेर येते आणि x ची पण मायनस साइन बाहेर आली तर मायनस मायनस कॅन्सल होत आहे. त्याच्यामुळे x tan इनवर्स ऑफ x हा पॉझिटिव्ह राहिला म्हणजे तो इव्हन फंक्शन झालाय. मग इव्हन फंक्शन झाल्यानंतर इथं बाय पार्ट्स यूज करतो आपण. बाय पार्ट्सचा फॉर्म्युला यूज केला x tan इनवर्स ऑफ x. tan इनवर्स ऑफ x इज u आणि x इज v. मग लक्षात आलं बघा tan इनवर्स ऑफ x रिमेन्स ऍज इट इज इनटू बरोबर आणि परत या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ ना u इंटू इंटिग्रेशन ऑफ e dx आपण बघितलं तर या ठिकाणी आला x स्क्वेअर अपॉन 2 x चं इंटिग्रेशन आलं x स्क्वेअर अपॉन 2 tan इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह आला 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर हा 2 2 झाला कॅन्सल. या ठिकाणी आपण बोर्ड मध्ये टोटल इंटिग्रेशन साइन ला बॉक्स टाकून लिमिट टाकत होती ते सेपरेट केलंय आणि मग दोन सेपरेट प्रॉब्लेम या ठिकाणी लक्षात आले. सॉल्व्ह करा, सिम्प्लिफिकेशन करा. अदरवाइज बोर्ड मेथड इन टोटल स्क्वेअर ब्रॅकेट टाका इथं आणि मध्ये टोटल सॉल्व्ह केल्यानंतर मग अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट टाका. इथं आन्सर येईल पाय बाय 4 मायनस 1 प्लस पाय बाय 4. पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 आलं पाय बाय 2 आणि मायनस 1 आणि मग लक्षात आलं या ठिकाणी करेक्ट ऑप्शन इज ए ऑफ प्रॉब्लेम नंबर 22. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 23. या ठिकाणी सिमेट्रिक फंक्शन दिसतोय. सिमेट्रिक फंक्शन मध्ये आपला रिझल्ट काय आहे आपलं सोल्युशन आपण लक्षात ठेवलं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2. अप्पर लिमिट किती आहे पाय बाय 3, लोअर लिमिट किती आहे पाय बाय 6. जर डिनॉमिनेटर सेम केलं 6 तर या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय कर 2 पाय मायनस पाय इज पाय अपॉन 6 है ना. 2 पाय अपॉन 2 पाय मायनस पाय इज पाय अपॉन 6 आणि हा पाय अपॉन 6 चा डिनॉमिनेटर 6 2 ला मल्टिप्लाय झालं पाय अपॉन 12 अँड करेक्ट ऑप्शन इज सी ऑफ प्रॉब्लेम नंबर 23. सिमिलरली या ठिकाणी 24 चं मला वाटतं सांगण्याची गरज नाहीये. सिमेट्रिक प्रॉब्लेम आहे. लिमिट 0 टू पाय बाय 2 आहे. आन्सर इज पाय बाय 4. ऑप्शन इज ए स्टँडर्ड रिझल्ट. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 25. या ठिकाणी बघा 25 मध्ये जर साइन ऑफ मायनस एक्स टाकलं तर तो साइन ऑफ मायनस एक्स इज मायनस साइन एक्स आणि मायनस साइन एक्स चा क्यूब झाला म्हणजे इथं मायनस साइन एक्स क्यूब साइन क्यूब एक्स येणार आणि कॉस स्क्वेअरचं पॉझिटिव्ह येणार म्हणजे निगेटिव्ह झालंय. इथं एफ ऑफ मायनस एक्स इज मायनस एफ ऑफ एक्स होत आहे. सो फंक्शन इज ऑड. सो फंक्शन इज ऑड आणि फंक्शन ऑड असल्यामुळे आन्सर किती आलंय 0 अँड ऑप्शन इज ए ऑफ प्रॉब्लेम नंबर 25. प्रॉब्लेम नंबर 26 कडे चाललोय आपण 0 टू पाय बाय 2 है ना 1 अपॉन 1 प्लस टॅन थिटा 0 टू पाय बाय 2 आहे. टॅन थिटा सांगते आपल्याला किती सिमेट्रिक. टॅन थिटा काय सांगते हा सिमेट्रिक प्रॉब्लेम झाला आणि सिमेट्रिक प्रॉब्लेम म्हटल्यावर फायनल आन्सर आपला फिक्स आहे किती आहे पाय बाय 4. सो स्टँडर्ड रिझल्ट आपण पाठ करून ठेवला. ऑप्शन इज डी ऑफ प्रॉब्लेम नंबर 26.
लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 27. या ठिकाणी बघा -1 to 1 आहे, आपल्याला चेक करावं लागेल फंक्शन ऑड आहे की इव्हन आहे, म्हणून एफ ऑफ एक्स आलं. लॉग ऑफ सोल्युशन मध्ये आपण या ठिकाणी लक्षात घेतोय एफ ऑफ एक्स इज लॉग ऑफ 2 - x अपॉन 2 + x. एफ ऑफ -x इज इक्वल टू एफ ऑफ -x पुट केला तिथं प्लस होणार तिथं मायनस होणार, परंतु सेम आणण्यासाठी त्याचा रिसिप्रोकल घेतलाय, मग रेस टू -1 घेतलाय, ही मायनस साइन समोर आली आहे आणि म्हणून लक्षात आलं मायनस लॉग ऑफ एफ ऑफ एक्स आलंय आणि मायनस एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन इज ऑड and so answer is 0 of problem number 27 by using odd even property. Option is B. Problem number 28 मध्ये मॉड्युलस साइन आहे, मॉड्युलस साइन मध्ये लक्षात ठेवावं लागेल की sin x minus cos x equal to 0 केल्यानंतर असं कोणता अँगल आहे, असं कोणता अँगल आहे की sin x minus cos x equal to 0 म्हणजे sin x equal to cos x म्हणजे sin आणि cos सेम आहे, दॅट इज π/4. लक्षात आलं इंटरमिडिएट लिमिट π/4 आले बघा, इथं इंटरमिडिएट लिमिट किती आला π/4. मग 0 to π/4 आणि π/4 to π/2. पहिल्या फंक्शनची मॉड्युलस साइन काढून टाकली, तिथं मायनस साइन आली आणि दुसरं फंक्शन प्लस साइन घेतलंय आणि मग लक्षात आलं या ठिकाणी सोल्युशन मध्ये साइनचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मायनस कॉस, कॉसचं इंटिग्रेशन साइन, साइनचा मायनस कॉस, कॉसचं साइन, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं, फक्त प्लस मायनस साइन कडे लक्ष द्या व्यवस्थित. लक्षात घ्यायचं साइन π/4 कॉस π/4 दोन्ही पण 1/√2 आहे, बरोबर. त्यानंतर साइन 0 इज 0 आणि कॉस 0 इज 1 आणि त्यानंतर cos π/2 इज 0 आणि sin π/2 इज 1. छोटे छोट्या व्हॅल्यू आहेत टाकल्या, त्या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन केला तर लक्षात येतं करेक्ट आन्सर इज 2 into bracket √2 - 1 and करेक्ट ऑप्शन इज या ठिकाणी डी आहे. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन करेक्ट करावं लागेल, ऑप्शन इज डी. सो करेक्ट ऑप्शन इज डी ऑफ प्रॉब्लेम नंबर 28. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 29. स्टँडर्ड रिझल्ट आहे बघा, लॉग ऑफ कॉट है ना, 0 to π/2. मग या ठिकाणी आपण या ठिकाणी बघतो बघा 29 मध्ये 0 to π/2 लॉग ऑफ कॉट एक्स dx. मग या ठिकाणी लक्षात आलं आपल्याला 0 to π/2 लॉग ऑफ कॉट एक्स आपण जर बघितलं तर आपण या ठिकाणी 0 to a प्रॉपर्टी यूज या ठिकाणी केली, तर 0 to a प्रॉपर्टी यूज केल्यानंतर लक्षात येईल cot π/2 minus x becomes tan x. मग log of cot x log of tan x. मग या ठिकाणी 0 to a प्रॉपर्टी यूज केल्यानंतर त्यांचं ऍडिशन केलं, या ठिकाणी cot into tan होणार ना, log a ऍडिशन केल्यानंतर log a plus log b is log ab. log of cot x plus log of tan x is log of cot into tan is 1 आणि log 1 0 असतो. त्यामुळे या प्रॉब्लेम मध्ये आपण सोल्युशन मध्ये लक्षात आलं आन्सर इज बी. प्रॉब्लेम नंबर 30 कडे चाललोय. सिमेट्रिक फंक्शन आहे ना, 1/1 प्लस अंडर रूट ऑफ tan x सिमेट्रिक फंक्शन आहे, रिझल्ट π/4 असणार आहे, स्टँडर्ड रिझल्ट आहे, ऑप्शन इज ए. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 31. परत या ठिकाणी ऑड इव्हन बघितलं, एफ ऑफ एक्स एफ ऑफ -x, तर जसं 2 - x अपॉन 2 + x झालं तर सेम होणार, मायनस एफ ऑफ एक्स, फंक्शन इज ऑड है ना, मग फंक्शन ऑड आहे त्यामुळे आपल्या लक्षात आलं आन्सर इज 0, ऑप्शन इज डी. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 32. आता इथं -a to a है ना, -π/2 to π/2 ही सिमेट्रिक दिसतंय. 0 to जर π/2 असतं तर डायरेक्ट आपण π/4 डिक्लेअर केलं असतं, पण इथं -a to a प्रॉपर्टी है ना, -a to a आहे. मग आपल्याला पहिले बघावं लागेल ऑड का इव्हन है ना. साइन ऑफ -x इज मायनस साइन एक्स पॉवर +4 आहे म्हणजे साइन झाला, इथं पण sin raised to 4 cos raised to 4 म्हणजे f of x सेम राहिलाय. सो फंक्शन इज इव्हन म्हणजे तो ट्वाइस झाला, आता ट्वाइस 0 to a f of x dx. बघितलं ट्वाइस 0 to a f of x dx. पण आता f of x बघितलं तिथं सिमेट्रिक फंक्शन आहे, या टोटल याचा आन्सर किती येतं π/4. मग आपण असं लिहू शकतो 2 into π/4. काय लिहू शकतो आपण 2 into π/4 and 2 into π/4 is π/2. नो नीड टू सॉल्व, हे टोटल सॉल्व करण्याची काही गरज नाहीये, हे सिमेट्रिक फंक्शन आहे ना, सिमेट्रिक असल्यामुळे डायरेक्ट त्याचा रिझल्ट π/4 येतो आणि 2 into π/4 is π/2 and so correct option of problem number 32 is D. Let's go to problem number 33. या ठिकाणी पण सिमेट्रिक आहे, अप्पर लिमिट 11 लोअर लिमिट 0. मग लक्षात आलं सोल्युशन मध्ये सिमेट्रिक कशामुळे 11 - x आणि या ठिकाणी मग आपलं अप्पर लिमिट मायनस प्लस लोअर लिमिट मायनस केलं तर ते त्या पद्धतीने आपण बघतोय ना, तर तो सिमेट्रिक फंक्शन झालाय आणि मग अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इज 11 - 0/2 is 11/2. ऑप्शन इज बी. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 34. आणि 0 to π/2 स्टँडर्ड फंक्शन ते म्हणतात जर -π/2 log 2 असेल
तर ते म्हणतात मग 0 to π/2 log cosec काय असेल? आपलं ठरलंय है ना, रिसिप्रोकल घेताना फक्त मायनस साईनचा बदल घडणार आहे. आणि मग आपण स्टँडर्ड रिझल्ट आहे आणि स्टँडर्ड रिझल्ट मध्ये लक्षात आलं तर ती मायनस साईन डिसअपिअर होणार आहे. है ना, जरी कॉस वरनं साईन असेल तर मायनस आहे आणि कोसेक सेक असेल तर मायनस साईन डिसअपिअर होणार आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण डेफिनेट इंटिग्रेशन हा चॅप्टर है ना काही प्रॉब्लेमच्या माध्यमातून मी तुम्हाला एक्सप्लेन करून देण्याचा प्रयत्न केला आहे. है ना, तुम्ही पण जे स्टँडर्ड रिझल्ट आहे ते व्यवस्थित पाठ करून या. हे प्रॉब्लेम जे आहे ते व्यवस्थित समजून घ्या. अशा प्रकारे अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, अजून प्रॅक्टिस करा आणि मग आपण या ठिकाणी अजून टेस्ट देऊन आपण या ठिकाणी प्रिपेअर होऊ स्वतःला. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज. थँक्यू व्हेरी मच.